मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. आपण बघत आहोत लाईफ कॅटलिस्टचा जो आमचा अनुभवातून आम्ही तुमच्याशी जो शेअर करून तुमच्या लाईफमध्ये काहीतरी डिफरन्स व्हावा म्हणून सुरू केलेला हा चॅनल. मित्रांनो माझा एक साधारणतः 7 ते 8 वर्षापूर्वीचा एक पार्टिसिपंट डॉक्टर त्यांनी एक मोठं हॉस्पिटल सुरू केलं. ते 250 बेडेड हॉस्पिटल आहे. त्याच्याकडे मी गेलो, त्यांनी मला बोलवलं होतं आणि ज्यावेळेस मी त्याच्याकडे गेलो आणि त्याचं मॉडेल त्यांनी मला सांगितलं त्यावेळेस आय वॉज व्हेरी हॅपी. एक 250 बेडेड हॉस्पिटल सुरू केलं, पण त्यामध्ये त्यांनी ज्याला म्हणतो ना आपण OPT, OPE, OPM, अदर पीपल्स मनी, अदर पीपल्स एफर्ट्स, अदर पीपल्स टाईम, हे गोष्टी करून त्यांनी ते उभं केलेलं आहे. म्हणजे जागा विकत नाही घेतली, एक लांबलचक करार केला आहे त्या जागा मालकाशी, कर्ज नाही घेतलं, इन्व्हेस्टर्स शोधून त्यांनी ते हॉस्पिटल उभं केलं. आणि आय वॉज सो हॅपी की या प्रकारचं हॉस्पिटल एका डॉक्टरने उभं केलं. मित्रांनो माझ्या मागच्या 20 वर्षाच्या आणि आमच्या प्रोग्राम्समध्ये आलेल्या बहुतांशी डॉक्टर्सचा अनुभव जर पाहिला तर एक लक्षात येतं, डॉक्टर्स आर व्हेरी पुअर इन्व्हेस्टर्स. तुमच्यापैकी काही डॉक्टर्स हे ऐकत असताना ऑफेंड होऊ शकतात, पण मला तरीसुद्धा जबाबदारीपूर्वक तुम्हाला हे सांगायचं आहे की डॉक्टर्स आर पुअर इन्व्हेस्टर्स. का बरं? कारण त्यांना बहुतेक त्यांचा वेळ दे कीप ऑन लर्निंग हाऊ टू ट्रीट पेशंट्स. ते पेशंटला कसं ट्रीट करायचं, त्यांना कसं बरं करायचं, याच्यामध्ये त्यांचं बहुतांशी वेळ जातो. म्हणजे डिग्रीचे, PGचे, त्यानंतर इंटर्नशिप, त्यानंतर स्वतःची प्रॅक्टिस सुरू करण्या अगोदरचा काळ, या पूर्ण काळामध्ये ते जे काही शिकतात ते इट इज टोटली रिलेटेड टू हाऊ टू ट्रीट पेशंट्स. आणि त्यानंतर पण त्यांचा वेळ जो जातो तो पेशंट्सशी डील करण्यामध्येच जातो. बरं, त्यांना ट्रेन करणारे लोक पण मेडिसिनच्याच फॅकल्टीचे असल्यामुळे तिथे फायनान्सचा काही संबंध येत नाही. त्यामुळे ते स्वतः आणि त्यांना शिकवणारे दोघंही असे फायनान्स या एरियामध्ये फारसं काही त्यामध्ये बोलण्याची त्यांची प्रायोरिटी नसल्यामुळे दे कीप ऑन लर्निंग अबाउट ओनली मेडिसिन अँड ट्रीटिंग पेशंट्स. पण जे नंतरचं लाईफ जगावं लागतं त्यामध्ये फायनान्स हा सुद्धा पार्ट आहे, इन्व्हेस्टमेंट्स हा सुद्धा पार्ट आहे. बिकॉज त्यांचं त्या मानाने अर्निंग ऑफ मनी इज व्हेरी फास्ट. पण मग होतं काय की ते मग बळी कशाला पडतात? ते बळी पडतात त्यांच्याकडे जो येऊन स्वतःच्या अजेंड्याने इन्व्हेस्टमेंट सांगतो त्याला. म्हणजे मोस्ट ऑफ देम विल कीप ऑन इन्व्हेस्टिंग अननेसेसरीली इन इन्शुरन्सेस. जागा पण अशा विकत घेतील ज्या त्यांनी स्वतः कधी पाहिलेल्या नसतात. त्या फक्त कॉन्व्हर्सेशनवर असतात. म्हणजे चांगली प्रॉपर्टी, बरी प्रॉपर्टी, चांगल्या रेट मिळणारी प्रॉपर्टी, अशा काहीतरी कॉन्व्हर्सेशनमध्ये घेत राहतात आणि दे कीप ऑन लुझिंग मनी. मित्रांनो, इफ यू आर अ डॉक्टर, तुम्ही जर डॉक्टर असाल किंवा तुमच्या नातेवाईकामध्ये, ओळखीमध्ये, मित्रांमध्ये कोणी डॉक्टर असेल तर हा व्हिडिओ त्यांना जरूर पाठवा. त्यांना हे जरूर कळू द्या, दे आर पुअर इन्व्हेस्टर्स. दे मस्ट नो हाऊ टू मेक देअर फायनान्स वर्क. त्यांना हे जरूर कळायला पाहिजे की पैशाला कसं कामाला लावायचं. कारण त्यांच्याकडे पैसा येतो बट दे डोंट मेक देअर मनी वर्क. त्यामुळे या गोष्टीवर तुम्ही जरूर विचार करा. माझ्या या स्टेटमेंटवर जरूर विचार करा. इफ यू आर अ डॉक्टर किंवा तुमच्या ओळखीचे कोणी जर डॉक्टर्स असाल, इफ यू आर अ पुअर इन्व्हेस्टर, यू मस्ट नो हाऊ फायनान्स वर्क्स. डिटेल्समध्ये या मागच्या काही व्हिडिओजमध्ये काही हिंट्स आहेत, तुम्ही त्या पण बघून घ्या. अजून काही मी व्हिडिओज टाकेल ते पण बघा. आणि हे लक्षात घ्या की तुम्हाला पैशाविषयी शिकण्याची खूप गरज आहे. मित्रांनो, इथेच थांबूया. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.